एखाद्या अधिकाऱ्याने जेव्हा प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात करावी, नेमकं तेव्हाच त्याच्या बदलीचे आदेश निघतात. हा योगायोग नाही, हे राज्य महाराष्ट्रातल्या प्रशासनाचं एक कडकवट सत्य आहे. तुकाराम मुंढे हे नाव आता महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. ते प्रशासनात काम करतात म्हणून नाही, तर ते प्रशासन पारदर्शकपणे काम करतात म्हणून. भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या विभागांमध्ये त्यांची एंट्री होते, मग तिथे ते काम करतात आणि त्याचबरोबर त्यांचीही बदली होते. हे चक्र गेल्या 21 वर्षांपासून सुरू आहे. 21 वर्ष आणि आता 25व्या बदलीपर्यंत पोहोचलेल्या मुंढेंच्या कारकिर्दीत नुकताच एक नवा अध्याय सुरू झालाय. महाराष्ट्राच्या सर्वात वादग्रस्त विभागांपैकी एक असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात त्यांची नियुक्ती झाली आहे. प्रश्न हा आहे की मुंडे यावेळी किती दिवस तिथे टिकतात आणि जर ते टिकले तर या विभागाचा चेहरा बदलू शकतो का? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. तुकाराम मुंढे हे 2025 बॅचचे महाराष्ट्र कॅडेटचे वरिष्ठ संधी अधिकारी आहेत. नागपूर महापालिका, जालना जिल्हा अधिकारी, ग्रेटर मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांचं नाव सध्या आणि सतत एका गोष्टीसाठी चर्चेत असतं, ती म्हणजे बदली. नियमाप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याची एका पदावरून 3 वर्ष सेवा अपेक्षित असते. मुंडे मात्र सरासरी 1 वर्षही एकाच ठिकाणी काम करू शकले नाहीत. गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून नियुक्ती झाली होती. 31 मार्च 2026 ला त्यांची बदली आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागात करण्यात आली. त्या विभागात ते रुजू होता न होता तोपर्यंत म्हणजे अवघ्या 45 दिवसात पुन्हा एकदा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बदलीचे आदेश जाहीर केले. यावेळी त्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदावर पाठवण्यात आलं. दिव्यांग कल्याण विभागात मुंढेंनी जे केलं ते महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात नोंदवलं जाण्यासारखं आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे मिळून सरकारी नोकऱ्या बळकावणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईमुळे खूप मोठा वर्ग अस्वस्थ झाला. सरकारी नोकऱ्यांमध्ये खोट्या प्रमाणपत्रावर शिरकाव केलेल्या लोकांचे संरक्षण करणारे राजकीय हात कुठे ना कुठे होतेच. मुंढेंची साफसफाईची मोहीम अर्धवट अवस्थेत असतानाच 31 मार्च रोजी त्यांची बदली झाली. कारवाई थांबली, फाईल्स बंद झाल्या आणि ज्यांच्यावर कारवाई व्हायची होती त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. आता पुढे ज्या विभागात गेले आहेत तो विभाग म्हणजे महाराष्ट्राच्या प्रशासकीय भ्रष्टाचाराचा एक केंद्रबिंदू मानला जातो. अन्न आणि औषध प्रशासन विभाग हा थेट सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे. आपण जे औषध घेतो, जे अन्न खातो ते खरं आहे की नाही हे ठरवण्याचं काम याच विभागाचं असतं. पण गेल्या काही महिन्यात या विभागात जे काही घडलं ते पाहिलं तर सामान्य माणसाचा या व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. या विभागावर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही सभागृहात आवाज उठवला होता. अनेक तक्रारी करूनही विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचं त्यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मंत्रालयात बसून लाच घेण्याची हिंमत दाखवणाऱ्या अधिकाऱ्याचा लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं होतं. या विभागाचे मंत्री राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आहेत. औषध विक्रेत्यांनाही या विभागाच्या कारभाराविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली आहे. थोडक्यात हा विभाग आतून सडलेला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, तुकाराम मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. सचिव हे पद आयुक्त पदापेक्षा वरचं असतं. सरकारने त्यांना सचिव पदावरून थेट आयुक्त पदावर पाठवलं आहे. हे एक प्रकारे डिमोशन सारखंच आहे. पण सरकार हे उघडपणे डिमोशन म्हणून करत नाही, कारण मुंढेंना थांबवणं राजकीय दृष्ट्या सोयीचं नसतं. त्यामुळे एका भ्रष्ट विभागाच्या आयुक्त पदावर नेमकं जबाबदारी टाकायची आणि मग पाहायचं काय होतं. हे मुंढेंच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीतला एक नमुनेदार उदाहरण आहे. ते जिथे जातात तिथे काम करतात, त्यामुळे अडचण होते आणि बदली होते. एकाच विभागात सरासरी 1 वर्षही न राहता 25 बदल्या झाले. हे महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासात एक वेगळाच विक्रम आहे. आणि हा विक्रम अभिमानाचा नाही तर लाजिरवाण्याच्या व्यवस्थेचा आरसा आहे. मुंढेंच्या नियुक्तीची बातमी ऐकताच प्रशासकीय वर्तुळात हालचाल सुरू होते. औषध विक्रेत्यांनी बुधवारी आंदोलनाची भूमिका घेतली होती. विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये घबराट दिसून येत आहे, कारण मुंढेंचा इतिहास माहीत आहे. ते आले की विभागात भ्रष्ट अधिकाऱ्यांची साफसफाई होते आणि कोण राहील, कोणावर कारवाई होईल हे सांगता येत नाही. माजी आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव म्हणून अतिरिक्त प्रभार देण्यात आलं.
या सगळ्या फेरबदलामध्ये एक स्पष्ट चित्र दिसतं. सरकारला एक धडाकेबाज अधिकारी एका वादग्रस्त विभागात हवा आहे, पण त्याला खूप जास्त अधिकार मात्र द्यायचे नाही. तुकाराम मुंढे आता अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त आहेत. ते नक्की काम करतील, कारण त्याचा स्वभावत काम करणं आहे. प्रश्न हा आहे की त्यांना किती वेळ मिळेल. बदली होण्याआधी किती खुर्च्या रिकाम्या होतील, किती फाईल्स उघडतील, किती बोगस परवाने रद्द होतील, आणि जेव्हा पुढची बातमी होईल तेव्हा पुन्हा एकदा तीच कथा. नवा विभाग, नवीन जबाबदारी आणि अर्धवट सोडलेलं काम, हे चक्र कदाचित सुरू राहील. महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत तुकाराम मुंढे सारखे अधिकारी अडचण का ठरतात हे समजलं तर एक प्रश्न मनात येतो. जर प्रामाणिक काम करणारा अधिकारी व्यवस्थेला अडचणीत वाटत असेल तर व्यवस्थेला नेमकं काय हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.